खासदार साहेब, माजी खासदारांनी आरोप केला आहे की माझ्या एवढं काम जे आहे ते सध्याचा खासदार करू शकत नाही. कशा दृष्टीने पाहतो? काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याबाबत जर बोलायचं म्हणलं ना, त्यांना तो पराभवच आजपर्यंत मान्य झालेला नाही. त्यामुळं तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या प्रत्येक लोकसभेची निवडणुकीच्या आधीपासून 1 वर्ष आधीपासून तर आजपर्यंत आज तागायतपर्यंत कुठल्या स्टेजवर गेलेत, कुठल्या मीडियासमोर गेलेत आणि निलेश लंकेचं नाव घेऊन बोलले नाही असं कधी होतच नाही. त्यामुळं चालू असतं, चालणाऱ्या गोष्टी. ते छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये धनाजी संताजी जे होते, शूर योद्धे म्हणून होते, ते विरोधकांना आहे ना, मुघलांना त्यांचे ते पाण्यातसुद्धा ते घोड्यांना पाण्यात दिसायचे ते, म्हणजे इतकी अशी परिस्थिती होती. तशीच परिस्थिती लोकसभेच्या आधी 1 वर्ष आत्तापर्यंत असं तुम्ही सर्च करा कुठल्या पण व्यासपीठावर कार्यक्रमाच्या, मग ते जिल्ह्यातलं व्यासपीठ असू नाही तर जिल्ह्याच्या बाहेर तर नसत्यातच, जिल्ह्याच्या बाहेर, पण ते कुठल्या व्यासपीठावर निलेश लंकेचा संदर्भ बोलत नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे चालू राहिलं, याच्याकडे दुर्लक्ष करायचं. शेवट आपण काम करायचं, कामाला महत्त्व द्यायचं, लोकात राहायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं. नगर मनमाड महामार्गाची आज ह्या सभेतही चर्चा झाली. म्हणजे आता लोकांना दुरास्पस्त झालेला हा मार्ग अत्यंत वाईट झालेला आहे. नगर मनमाड रस्त्याच्या बाबत मी खासदार झाल्यानंतर 1-2 वेळा आंदोलनं केले. गडकरी साहेबांना 2-3 वेळा भेटलो. मी असो, माझ्याबरोबर सुप्रियाताई पण भेटल्या. आम्ही जो पहिला ठेकेदार होता त्याला ब्लॅकलिस्ट करायला लावलं. नंतर जो ठेकेदार आला त्यालासुद्धा काही टेक्निकल अडचण आल्या. आता हा 2-3रा ठेकेदार आलेला आहे, तर त्याच्याकडून आता काम आम्ही चालू करून घेतलेलं आहे. तर ते कामाला तशी सुरुवात आहे. आता मधल्या काळात पाऊस आणि दिवाळीच्या सुट्ट्या, त्यामुळे ते काम थांबले, पण ते काम 100% काम होणार आहे, कारण ती जबाबदारी माझी असणार आहे. वर्षानुवर्ष त्या नगर मनमाड महामार्गाची अशी दुरावस्था होत असते. कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता व्हावा. नाही, कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरणाच्या बाबत सुद्धा मागणी मधल्या काळात मी मागणी केली. पण आता जर परत कॉन्क्रिटीकरणाची मागणी केली, आजच लोकांची एवढी वाईट परिस्थिती, दयनीय अवस्था आहे, आणि जर तुम्ही परत कॉन्क्रिटीकरणाची मागणी करायची, परत त्याचं नवीन टेंडर करायचं, परत ही सगळी सिस्टीम राबवायची, त्याला 1 वर्ष लांब जात होतं. त्यामुळे हाय या परिस्थितीत चांगला रस्ता करून घेऊ. त्यावेळेस नंतरच्या कालखंडामध्ये परत रहदारी वाढल्यानंतर कॉन्क्रिटीकरण प्रस्तावित करू आणि कॉन्क्रिटीकरण टाकून देऊ. कर्जमाफी मुद्द्यावर फडणवीसांनी आश्वासन दिलं आहे. मात्र एका भाषणात अजित पवार असे म्हणाले की तुम्हाला 0% व्याजदराने कर्ज दिलं आहे, फेडायला पाहिजे, किती दिवस फुकट द्यायचं? शेवट विधानसभेच्या निवडणुकीत ह्या आत्ताच्या सरकारने इतक्या मोठमोठ्याला घोषणा केल्या की लोकांचा 7-12 कोरा करू, लोकांच्या शेतीमालाला हमी भाव देऊ, पण या सरकारचं 100% शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. आज कांद्याची बाजाराची काय परिस्थिती बघा तुम्ही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली. दुधाची काय परिस्थिती. तर आमची तर कायम आम्ही संसदेमध्ये कांदा आणि दूध या विषयावर आंदोलन करत असतो. आमचं तर कायम मागणी आहे की दूध उत्पादन खर्चावर दुधाचा बाजार ठरला पाहिजे. आज आपला जर सरासरी दुधाचा उत्पादन खर्च जर ठरला तो 40 ते 42 रुपये लिटर दुधाला उत्पादन खर्च होतो. त्यावर माणसाचा दुधाचा उत्पादन खर्च ठरला पाहिजे, ही मागणी आहे. कांद्याला हमीभाव मिळायला पाहिजे. निर्यातीच्या बाबतसुद्धा सरकारचे कायम धोरणं बदलतात. त्यामुळं आज जर 20 रुपये कांदा गेला तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 2 रुपयावर जातो. म्हणजे या सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल, त्यावेळेस पवारसाहेब कृषी मंत्री होते, त्यावेळेस कांद्याचे भाव वाढल्यानंतर विरोधी खासदारांनी आंदोलन केलं. विरोधी खासदारांनी मागणी केली आणि सांगितलं कांद्याचे भाव कमी करा. त्यावेळेस पवारसाहेबांनी सगळं कॅल्क्युलेटेड मांडलं लोकांसमोर. तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनात किती कांदा लागतो हे सगळं मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं कांद्याचे भाव कमी केले जाणार नाही. शेवट आपण शेतकऱ्याचे मतं घेऊन जर सरकारमध्ये येत असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे. आज कर्जमाफीला आज तुम्ही बच्चू कडूंनी मधल्या काळात आंदोलन केलं. अनेक लोकांनी मी सुद्धा बऱ्याच वेळा कर्जमाफीच्या विरोधात आम्ही उपोषण केले, आंदोलन केले. जर तुम्ही लोकांना आश्वासन दिलं ते ना 7-12 कोरा करू तर 7-12 कोराच करून दाखवलं पाहिजे. आता वेगवेगळ्या पळवाटा काढण्यात अर्थ नाही. अनेक वर्ष अजित पवार शरद पवारांसोबत राहिले, परंतु त्यांना शरद पवारांच्याच विचारात पूर्णपणे विसर पडला असं वाटतं. शेवट आता त्यांच्याबाबतसुद्धा जर बोललो तर कायम त्यांच्या भाषणात एकच वाक्य असतं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला धरून राजकारण समाजकार्य करतो.
आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.